कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो झालंय का? दिसतंय ना. तुला माझी अॅनिव्हर्सरी आहे पण हा नवरा साधं गिफ्ट राहू दे, साधं विश तरी करायचं, हॅपी अॅनिव्हर्सरी. पण नाही, मला आज पश्चाताप होतोय तुमच्याशी लग्न केल्याचं. अरे काय 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 पश्चाताप नाही, तुमची अॅनिव्हर्सरी आहे ना आज. हो आहे. आणि मग काय सेलिब्रेशन वगैरे नाहीये का? कसलं सेलिब्रेशन? अरे या माणसाला कशातच इंटरेस्ट नाही. नाही ठीक आहे, हरकत नाही, पण मी तुमचा हा स्पेशल दिवस वाया जाऊ देणार नाहीये. हा, मी तुम्हा दोघांसाठी 2 दिवसाची महाबळेश्वर ट्रिप बुक केली आहे. मस्त जायचं आणि एन्जॉय करायचं. आई शपथ, कसलं भारी. थँक्यू प्री. खरं तर सॉरी, मी ना सतत तुला उगाच नावं ठेवत असते, पण ना तू खरंच खूप गुणी आहेस. मला सांग, हे सगळं तू माझ्यासाठी केलंस ना? ऑब्विसली दामिनी काकू, आफ्टर ऑल वी ऑल लव्ह यू ना. हो. प्रीतम थँक्यू, पण आम्हाला नाही जाता येणार. का? अरे ऑफिसमध्ये खूप कामं पेंडिंग आहेत आणि असं बाहेर जाणं नाही परवडणार. त्यात वहिनी बाहेर आहे. ऑफिसमध्ये काही इमर्जन्सी आली तर काय करणार आहे? हे बघ काका, जर काही इमर्जन्सी आलीच तर मी आणि दादा बघून घेऊ ना. आणि तू आयुष्यभर कामच केलंयस रे, तू कधी एन्जॉय करणार? ते काय नाही, तू छान 2 दिवस जा आणि एन्जॉय कर. हा दामिनी काकू, 2 दिवस महाबळेश्वर एन्जॉय. हा आलोच. हो चला आता ठेवा, ते आपल्याला ना बॅग्स भरायचे. चला कुठं? ते पण मीच करायचं. दामिनी काकू आणि मोहन काका तर गेले. आता दादा आणि पारूला थोडी प्रायव्हसी द्यायची असेल तर प्रियाला पण बाहेर घेऊन जावं लागेल. काहीतरी आयडियाच करतो. काय झालंय प्रीतम? माझा मूड नाही. का? का मूड नाहीये? मी म्हंटल ना माझा मूड नाही, नंतर बोलू आपण. ठीक आहे, नका बोलू. प्रिया, प्रिया ऐक ना. आता मला नाही ऐकायचं, माझा मूड नाहीये. प्रिया ऐक ना. बर बोला. आपण असं बरेच दिवस कुठेतरी बाहेर छान मूवीला नाही गेलोय ना. हो ना, पण काय करणार, तुम्ही आता एवढे मोठे बिझनेसमॅन आहात, तुम्हाला माझ्यासाठी कसा वेळ असेल ना. ठीक आहे, असू दे, माझी काहीही तक्रार नाही. का? का नाहीये तक्रार? अरे दामिनी काकू बघ ना, मोहन काकाकडे किती तक्रार करते. हा, बरोबर सगळं वसूल करून घेते नवऱ्याकडून. आज पण बघ, त्यांची अॅनिव्हर्सरी आहे तर मस्त बाहेर फिरायला गेलो. जाऊ दे की मग. एवढी वर्ष झाली त्यांच्या लग्नाला तरी इतके छान रोमॅन्टिक वागतात ते. आणि आपण 1 वर्ष नाही झालं लग्नाला तर साधं मूवीला पण बाहेर जाऊ शकत नाही. शी. बर ठीक आहे, जाऊया आपण. कधी जायचं? लगेच. हे बघ, साईट पण ओपन आहे, लगेच बुक करतो. हो एवढं. प्रीतम सर, प्रिया मॅडम, जेवण तयार आहे, जेवायला चला. आज नाही, आज नाही, आज आम्ही बाहेर जातोय जेवायला. प्रीतम, पारू बघा, ऍक्च्युली मी आणि प्रीतम आज मूवीला चाललोय ना, सो येताना डिनर करूनच येऊ. तसं वेळेतच येऊ आम्ही, पण आम्ही येईपर्यंत तू थांबशील ना इथेच? नाहीतर मी काय म्हणते, तू पण चल ना आमच्यासोबत. नाही नाही नाही, पारू आपण नंतर जाऊया. आणि तसंही आज घरात कोणी नाहीये ना, दादा पण ऑफिसला गेलाय. तू घरीच थांब. हरकत नाही, मी थांबते, तुम्ही जाऊन या. हा काय चल, उशीर होईल आपल्याला. चल चला. चल 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 चल.
मला माझ्या धनींना गरमागरम जेवण करून वाढायचंय. बोल प्रीतम. हा दादा ऑल सेट हा. ऑल सेट म्हणजे? अरे मी ना सगळ्या सर्वंट्सना सुट्टी दिली आहे. काका आणि काकूला महाबळेश्वरला पाठवलंय. मी प्रियाला घेऊन मूवीला चाललोय. हा मग त्यामुळे घरात कोणीच नाहीये, पारू एकटीच आहे. तू लवकर ये घरी. प्रीतम, थँक्यू सो मच. मी सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करतो आणि घरी जातो. बाय. आदित्य सर, मला माहित आहे सकाळपासनं मला भेटायला तुमची लई धडपड सुरू होती. पण मी तरी काय करू? मला बी तुमच्याशी बोलावंसं वाटतं, तुम्हाला भेटावंसं वाटतं, तुमच्याबरोबर लई गप्पा माराव्याशा वाटतात, तुमच्यासोबत येळ घालवावंसं वाटतं. मला माझ्या धनींना गरमागरम जेवण करून वाढायचंय. धनी, जसं तुम्ही मला सरप्राईज दिलत ना, तसं मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.